अहो माझं डोकं खूप खूप दुखतंय हो. थांब मी जरा दाबून देतो, मग तुला बरं वाटेल. अहो डोकं दाबायचं सोडून चाटत काय बसलेत. ए बाबा बघ ना, कुठं मेडिकल नाही तर दवाखाना दिसतोय का? इथं माझ्या बायकोचा जीव जायला लागलाय डोकेदुखीनी. अहो साहेब, इथं हायवेला कुठनं आलंय मेडिकल आणि दवाखाना? पुढं गाव लागल्यावर भेटेल. देवा, आता मी काय करू? साहेब, मॅडमचं डोकं दुखण्यामागं तुम्हीच कारणीभूत आहेत बरं का. नको एवढे लाड करून ठेवताय. काय बोललास? सकाळी प्रवासाला आपण निघालो नाही तेच लगेच मॅडम म्हणली भूक लागली. हां, मिसळ पावसाठी नाश्त्याला गाडी उभी केली. मॅडमनी अख्खी पावाची लादी बसवली. पुढं आलो नाही ते अर्ध्या तासाने वडापावन भजी खाल्ली. टोल नाका पास केल्यावर एक्स्ट्रा चीज पिझ्झा आणि बर्गर खाल्ला. बका बका सारखं तोंड चालूच. तरी पण माझी कोल्ड कॉफी प्यायची राहिलीच की. बघितलं का, हाय का लाज? तुला ड्रायव्हर ठेवलाय का माझ्या बायकोच्या खाण्यावर लक्ष द्यायला ठेवलाय? हे बघ, ती माझी बायको आहे, मी तिचा नवरा आहे. तिने काय खायचं आणि काय नाही ते मी बघन. तुझा बोलायचा काय संबंध? अरे पोटे का पालिकेची घंटा गाडी नुसत्याच भरत चालल्यात. हो, त्या ड्रायव्हरला म्हणव तुझं तोंड बंद कर, किती बडबडतोय. ए बाबा, तुझं तोंड बंद कर आणि गाडी पळव ना जोरात. मला काय, मी पळवीन जोरात, पण स्पीड लिमिटचा दंड लागल्यावर माझ्या नावाने बोंबलू नका. लागला तर लागू दे दंड. कुठं माझ्या बापाचे पैसे जाणार आहेत, हिच्या बापाचे पैसे जाणार आहेत. सासऱ्याच्या नावावर गाडी आहे. काय सांगता? मग चांगलीच रेमटवतो.